आनंदी नवापाडा, स्वागत आहे आपल्या सुंदर पाड्यात, जे निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे, जिथे रोज नवीन वारे नवीन स्वप्ने वाहतात। चला तर मग भेट देऊया आपल्या आनंदी नवापाड्याला। नवापाड्यामध्ये सेशन घेण्याची सुरुवात 23 एप्रिल 2023 बोलके दिवेपासून झाली। आपण सेशन घ्यायला सुरुवात तर केली, पण आपण या पाड्यावर नवीन आहोत, आपल्यासाठी मुलं पण नवीन आहेत। मग आता मुलांना समजून कसं घ्यायचं, त्यांच्यासोबत बॉन्डिंग कशी वाढवायची, मुलांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, असे बरेचसे प्रश्न मनामध्ये होते। पण जसे जसे सेशन होत गेले तशी मुलांना आमची ओढ लागत गेली। आम्हाला मुलांना समजून घ्यायला सहज सोपं झालं। ते आपल्या रोज जाणाऱ्या साथींमुळे पाड्यावरची जबाबदारी घेणारे, रोज आपला रविवारचा वेळ काढून मुलांसाठी देणारे नैमत, मानस, आकांक्षा, आकाश, शुभम, राजश्री, ऋषिकेश दादा, तन्मय यासारख्या निष्ठावान साथींमुळे। या साथींनी जर का पाड्यांची जबाबदारी घेतली नसती तर आज आपण जे काही पाड्यावरचं चित्र बघत आहोत ते दिसलंच नसतं। मग त्या मुलांच्या शिकवण्यासाठीचा बालवाडीचा प्रश्न असू दे, पाड्यावरच्या प्रेरणा नावाच्या मुलीचा प्रॉब्लेम असू दे, किंवा मुलांच्या ओव्हरऑल बिहेवियरचा प्रश्न, असे बरेचसे प्रश्न या सर्वांनी उत्तमरित्या सोडवले। थांबा थांबा थांबा, आता हा बिहेवियरचा प्रश्न म्हणजे नक्की काय हे सांगायचं तर राहिलंच, सांगण्यापेक्षा दाखवलेलंच बरं। कीजिए, फाइटिंग कीजिए, करिए करिए, फाइटिंग करिए। अब हुआ ना फाइटिंग फाइटिंग। बघितलं आमची मुलं किती साधी आहेत ती, पण हीच मुलं अभ्यास आणि खेळ ह्या दोन्हीमध्ये हुशार आहेत बरं का। त्यामुळेच आपण या मुलांना दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे। म्हणूनच पाड्यावर दर सेशनला सायन्स एक्सपेरिमेंट सण असतील तर त्या सणांचं महत्त्व सांगून त्यांच्यासोबत ते साजरे करणे, दर सेशनला ऍक्टिव्हिटी ठरवून ती राबवणे, मुलांची पिकनिक काढणे, अशा खूप साऱ्या गोष्टी पाड्यावर घेतल्या जातात। पण खरं तर या सगळ्यामध्ये आपल्या साथींची खूप तारांबळ उडते। तरीही इथली जीवनशैली आणि मुलांचं जीवन सामान्य जरी असलं, आशा आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक साथीने आपल्या गुणी मुलांच्या आठवणीचा ठेवा आपल्यासोबत जपून ठेवला असेलच। या आनंदी आणि छोट्याशा नवापाड्याला भेट दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। आम्ही येतो, तू पण या पुढच्या संडेला, ठीक आहे? हां।